छत्रपति शिवबा प्रतिष्ठान भिवंडी द्वारा भिवंडी तालुका के दिनकरपाड़ा वड़ोली गांव में जिला परिषद स्कूल दिनकरपाड़ा केंद्र वड़ोली के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को मुफ्त स्कूली बैग, नोटबुक, शैक्षणिक साहित्य व खाव वितरण किया गया। इस अवसर पर छत्रपति शिवबा प्रतिष्ठान अध्यक्ष विजय जी भामरे, उपाध्यक्ष प्रवीण महात्रे, संस्था के पदाधिकारी केशव पाटिल, मनोहर तरे, रविंद्र महात्रे, जितेंद्र महात्रे, दीपक माली, निवर्ती भोईर, प्रेमनाथ तरे, रविंद्र महात्रे, सुमन भाई, खजिनदार रंजित नाइक, विजय तरे, जिला परिषद स्कूल दिनकरपाड़ा के शिक्षिका श्रुति नाइक, शिक्षक गणेश बाविस्कर, एकनाथ जाधव सहित भारी संख्या में मान्यवर शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। वृक्षारोपण कार्यक्रम गरीब आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटप रजा घ्यायची आपल्यामधून। शाळेच्या केंद्रात त्यानंतर आमचे पदाधिकारी दीपक माळी यांना देखील सरांनी सन्मानित करावं। सदस्य आहेत, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर आहेत। हा शिवबा जितू म्हात्रे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा मंडळी आज अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेल्या आपल्या स्थानिक भूमिपुत्रांचा हा छोटासा गाव दिनकरपाड़ा। मागच्या दिवाळीमध्ये आम्ही कला फाउंडेशन या छोट्या सामाजिक संस्थेच्या वतीने काही ठाण्यातील मंडळी या गावावरून माझा मित्र योगेश पारदे याला घेऊन पुढे आदिवासी पाडा आहे जो ठाकूरपाडा म्हणून प्रसिद्ध आहे, त्या ठिकाणी साडी वाटप कार्यक्रम केला होता। आणि जाता जाता आम्हाला ही शाळा दिसली, ही छोटी छोटी विद्यार्थी दिसले, थोडं आकर्षित झालो। त्यामध्ये मॅडम आम्हाला दिसले आणि मॅडमला आम्ही विचारपूस केली की मॅडम किती विद्यार्थी आहेत? आमच्याकडे बिस्किट होते। मॅडमनी स्वागत केले या। त्याचा जो पाहुणचार होता तर आम्हाला वाटलं थांबावं। आम्हाला मॅडमनी दोन्ही शाळा दाखवल्या आणि त्यानंतर लक्षात आलं की येणाऱ्या काळामध्ये आमचा जी सामाजिक संस्था आहे शिवबा ग्रुपच्या वतीने या ठिकाणी ह्या आदिवासी आणि आपल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या ह्या मुलांना काहीतरी भेट देण्यासाठी, खास करून मित्रांनो तुम्हाला आम्ही भेटण्यासाठी आलेले आहोत, काही देण्यासाठी आलेले। कारण की आम्ही तुम्हाला एक पेन देऊ किंवा एक वही देऊ, एक बॅग देऊ, तिचा वापर तुम्ही 6 महिने 1 वर्ष करा, परंतु तुमच्यामध्ये असलेल्या चेहऱ्यावरची निरागसता, तुमच्यामध्ये असलेल्या चेहऱ्यावरचा भाव, तो प्रेमळ स्वभाव आणि खऱ्या अर्थाने आमच्या सामाजिक संस्थेला जोडली गेलेली ही सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी ज्यांना या ठिकाणी काम करण्यासाठी खऱ्या अर्थाने आनंद होतो। म्हणून आम्ही पुन्हा एकदा माझ्या मित्राची शाळा दिनकरपाड्याची निवडली आणि ती तुमच्या या शाळेमध्ये आमच्या छत्रपती शिवबा ग्रुपच्या वतीने या ठिकाणी काही माता भगिनी बसलेल्या आहेत, त्यांचं देखील मी आपल्या शिवबा ग्रुपच्या वतीने स्वागत करतोय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे, जात आहे आणि त्या अनुषंगाने मित्रांनो आज महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव पंढरपूरच्या दिशेने चालू असताना आपल्यामध्ये येऊन आपल्या लहान मुलांमध्ये विठ्ठल शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। आम्ही वारीमध्ये जाऊ शकलो नाहीये, परंतु वारीतल्या त्या आमच्या येणाऱ्या भविष्यातल्या लहान मुलांमध्ये छोटा विठ्ठल शोधून त्यांना काहीतरी मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आपण पाहिलेलं आहे वार्षिक उपक्रमामध्ये वृक्षारोपण असेल, महिला सक्षमीकरण कार्यक्रम असेल, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, गड किल्ले संरक्षण असेल, खाऊ वाटप असेल, आदिवासी महिलांना साड्या वाटप असेल, असे अनेक कार्यक्रम वर्षभरामध्ये या ठिकाणी बसलेली सर्व सामाजिक कार्यकर्ते मंडळी एकत्र येऊन कॉन्ट्रीब्युशन करून
आणि तो पैसा जो आम्ही महिन्याला जमा करतो त्यातून हे छोटे छोटे कार्यक्रम करतोय. आमचे सन्माननीय अध्यक्षांची ओळख देतोय. हे आहे विजय भामरे, जे संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि भिवंडी तालुक्यातील वर गावचे प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या विचारावर प्रचंड प्रचंड श्रद्धा आणि आपुलकी असलेले व्यक्तिमत्व. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. उपाध्यक्ष आहेत ते भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कुंदवली गावचे माजी सरपंच आहेत. आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये रुची असणारे व्यक्तिमत्व. भरपूर कामं आहेत परंतु लहान मुलांमध्ये जायचं आहे म्हणून एवढ्या दुरून आम्ही आपल्याबद्दल पोहोचलेले आहोत. आमच्या संस्थेचे नवीन सभासद समन्वय असतील, केशव असतील, प्रेमंतरे असतील, रवी माते असतील, आमचे खजिनदार हे उपविभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे रणजित नाईक असतील, नीतू म्हात्रे, आमचे गायक निवृत्त महाराज असतील. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या संस्थेचे पदाधिकारी विजय यशवंत माते झाले आणि आमचे दीपक माळी, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थाने आजच्या या सामाजिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आपला काहीतरी खारीचा वाटा म्हणून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये आलेलो आहोत. सर्वांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बरोबर, एवढी सुंदर आणि चांगली सजावट केलेली आहे त्याच्याबद्दल मी ह्या शिक्षकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या शाळेत बोलवलं आणि लहान मुलांमध्ये आम्हाला आज सगळं छत्रपती शिवबा प्रतिष्ठान संपूर्ण ग्रुप आला नाही आमचा. थोडे काही कामानिमित्त शेतीची कामं आहेत, काय आहेत त्याची मुलं आली नाहीत, पण खरोखर चांगलं वाटलं. धन्यवाद. विद्यार्थी मित्र, आज आम्ही आमच्या मनावतांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यामध्ये उद्योग शोधण्याचा प्रयत्न करतो. काही कारणास्तव आम्हाला वारीला जायला जमत नाही किंवा जमले तरी या टायमाला आम्ही जाऊ शकलो नाही. आज आम्हाला थोडीशी तुमची सेवा करण्यासाठी चान्स मिळालेली आहे. त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला जे थोडेफार वस्तुरूपाने जे देत आहोत त्याचा तुम्ही वापर करून आणि शिक्षणामध्ये चांगल्यापैकी प्रगती करावी या हेतूने आम्ही छत्रपती शिवरायांच्या वतीने तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आलेलो आहोत. तसेच या शाळेमध्ये आम्हाला बोलवलं, आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने जो कार्यक्रम केलेला आहे म्हणजे अशी मुलं आम्हाला बरेच दिवसात शोधत होतो. कोणती तरी एक शाळा मिळावी म्हणजे योग मिळाला आहे. आम्ही प्रत्येक कार्यकर्ते जे आहेत ते प्रत्येक चांगल्या चांगल्या क्षेत्रात उद्योगपती आहेत. म्हणजे बोलले तर पैसेवाले पण आहेत, तर आम्ही प्रत्येक वेळेस थोडे ना थोडे पैसे काढून आणि गरिबांसाठी जास्तीत जास्त गरिबांसाठी गरीब गरीब मुलांसाठी शालेय वस्तू वगैरे भेट वस्तू देण्यासाठी कार्यक्रम करत असतो. आणि आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्या आणि आमचा जो सन्मान केला सर्व शिक्षकांचा आभारी आम्ही श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी भवानी महाराष्ट्राचे प्रीत राखिले अर्पण केले प्राण शिवरायांचे गुणगान
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणतात. हिंदुत्व सेनापती बाबासाहेब ठाकरे धर्मवीर मुलांची यांना नतमस्तक. आज आम्ही छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीच्या वतीने केतकरपाडा वडोली येथे लहान मुलांसाठी खाऊ वाटप बॅग वाटप करण्यासाठी आलेलो आहोत. सन 2024 यावर्षी छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने बॅग वाटप होईल. सर्व जागी बॅग वाटप बोला किंवा महिला सक्षमीकरण भाऊ कुठे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये याच्या पुढे करू. आई भवानी माता व आई एकविरा आमच्या सर्व ठेकेदारांना ही शक्ती देव की आम्ही याच्या पुढे असे कार्यक्रम करू. आज आम्ही या शाळेमध्ये आलो. ही शाळा छोटीशी असेल ना, पण ही शाळा एकदम सुंदर व इथले विद्यार्थी सर्व आदिवासी आहेत त्यांना आम्ही खाऊ वाटप बॅग वाटप करीत आहोत. ही छोटीशी का ना होईना पण आम्ही तुमच्यासाठी भेट आणलेली आहे. सर्वांना जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मरण
मला चल यार झालं चला मागची ठीक इकडे इकडे बाबू इकडे देखण्याचं कोण कोण बाकी देखण्याचे जिल्हा परिषद शाळा जिंकपडा या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता। आम्हाला तर एवढी अपेक्षा नव्हती की या ठिकाणी एवढे धनाढ्य लोक आपल्या या जिल्हा परिषदच्या शाळेला पाय लावतील आणि आपल्याला काही देतील अशी अपेक्षा नव्हती। आणि सर्व व्यक्ती या मोठ्या पदावर आहेत, त्यांचं जे जीवन आहे ते पण असंच असेल माझ्या माहितीप्रमाणे, आणि म्हणून त्यांना याची जाणीव, त्या जाणीवेमधून बघा पैसे सर्वच कमवतात मित्रांनो। मान्यवरांना पण मी तुमचे खूप आभार मानेन, पैसा सर्वच कमवतात पण देण्याची जी वृत्ती असते, द्यायला आपण ज्याला म्हणतो ती वृत्ती सगळ्याकडे नसते आणि ती आपल्याकडे आहे। हा आपला खूप मोठा गुणधर्म आहे आणि तो आपण जोपासला, ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करून त्यांच्या एवढं आपण महान होऊ शकत नाही, परंतु त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून आपण प्रतिष्ठान मार्फत या गरीब मुलांना ही जे मदत करतायत आणि आज जे त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य, ते हास्य हे आपल्या जीवनाचा एक अनमोल ठेवा आहे। मी माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बरेच चौकार बघितले, अनेक संस्था आमच्यापर्यंत आल्यात, परंतु त्या संस्था ज्या होत्या त्या NGO कडून तर घेतलेला पैसा होता ते चालत होते, तिथं तो प्रेरणे आणि स्वतःचा पैसा टाकून हे जे तुम्ही कार्य करता ते खूप महान आहे खरोखर लाजवाब। आणि तुम्ही तुमचं नुसता पैसाच नाही तर तुमचा वेळ सुद्धा दिला। मित्रांनो, आज हे एकेका मिनिटाला हजारो रुपये कमवत असतील, पण या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आज आपल्यासाठी 2 तास येण्या जाण्याचा वेळ या ठिकाणी अनमोल असं तुमचा किमती वेळ या ठिकाणी दिला, त्याबद्दल तुम्ही तुमचं खरोखर तुम्ही सांगता। आणि म्हणून ही जी वृत्ती आहे ही वृत्ती आपल्या समाजात पसरायला पाहिजे आणि एवढी पसरायला पाहिजे की जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकापर्यंत हे जे आपण कमवतो, मला आठवतं चांगलं, मी जवाहरला तो 93 साली तिथं उरूस भरायचा, उरूस अजूनही भरतो त्या ठिकाणी उरूस। हे उदाहरण मी का देतोय तर ही जी वृत्ती आहे ना त्याच्या मागची वृत्ती मी तुम्हाला सांगतो। तर त्या ठिकाणी मुसलमान लोक त्यांच्या उत्पन्नाचा 10% हिस्सा दान करतात आणि त्या 10% ते त्यांच्या गरीब बांधवांपर्यंत पोहोचवतात। आणि ही वृत्ती आज मला बऱ्याच वर्षानंतर पाहिली होती त्याच्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा, आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ते आपल्या वंचित घटकावर, गरीब घटकापर्यंत किंवा जिथंपर्यंत मदत पोहोचणार आहे तिथपर्यंत आपण मदत पोहोचवलेले या स्वरूपात का असणार। मी तुम्हाला या पुढील कार्यक्रमांना शुभेच्छा देईन आणि असंच तुमच्यातून कार्य घडत राहू अशी मी आपल्याकडे सदिच्छा व्यक्त करेन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला खूप आनंद झाला, म्हणजे माझ्या माहेरचं कोणी आल्यावर जसं स्त्रीला आनंद होतो तसं मला आनंद झालेला आहे। बघा, जसं आपलं मातृऋण असतं, पितृऋण असतं, तसं आपलं समाज ऋण सुद्धा असतं। आपल्या समाजातून आपण न कळत अगणित गोष्टी शिकत असतो। आपल्याला शेजारचे किंवा ओळखीचे अनोळखी अनेक व्यक्ती मदत करत असतात। ते समाज ऋण आपण जेव्हा मोठे होतो, करते सवरते होतो, आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करताना समाजासाठी आपल्या ज्या उत्पन्नाचं थोडंसं वाटा त्यासाठी द्यावा, हा
हा तुमच्या संस्थेचा गुण आहे किंवा संस्था जी कार्यकर्ते आहेत म्हणजे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि मी म्हणते कुठल्या जाती धर्माचा किंवा कोणी आदिवासी आहे कुठल्या जाती धर्माचा आहे हे बघण्यापेक्षा कोण गरजू आहे, गरजूंपर्यंत आपली मदत केली याहून पुण्याचं काम नाही. आणि नितेश दादा आणि करे सर इथे आलेले आणि असं आम्ही रस्त्यावर मी त्यांना मागणी घातली की सांगितलं की आमच्या गावात इथे कधी कोणाकडून मिळत नाही वस्तू, तर मग त्यांनी तेवढं एकच गोष्ट मी सांगितलेली त्यांनी लक्षात ठेवली आणि माझ्यापर्यंत मदत पोहोचवली, आमच्या मुलांपर्यंत मदत पोहोचवली. म्हणजे खूपच मला आनंद झालाय आणि तुमचं सहकार्य नेहमी असंच मला आमच्या शाळेला भेटत राहू दे असं मी आवाहन करते आणि माझे 2 शब्द संपवते. या ठिकाणी आपल्या इंदरवाड्याच्या महिला मंडळी या ठिकाणी आल्या त्याबद्दल मी मॅडम सुद्धा दिलं त्यावर बोलायचे 2 मिनिटं. धन्यवाद. महाराष्ट्राच्या आनंद देवत सगळं शिवाजी महाराजांना आज आपण जो कार्य करतो छत्रपती शिवरामा प्रतिष्ठानतर्फे तो कार्य करत आज सर ही शाळा माझी पहिली 1993 गावातली रुजू झालं. आजपासून आम्ही वारंवार प्रतिष्ठानांकडे म्हणत असतो सर देणाऱ्याचे हात हजार आपल्या समाजासाठी आपण गोरगरिबांसाठी जर दिलं तर सगळ्यात मोठा पुण्याचा वाटा. सर मी म्हणतो देवस्थान दान धर्म करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना किंवा गरीब गरजू लोकांना जर आपण मदत केली तर श्रेष्ठ दैवत आई वडील आणि समाज या समाजाला जर आपण देत राहिलो तर आपल्याला सर मी म्हणतो या प्रतिष्ठानला कधीही कुठल्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही. देतच राहावं अशी अपेक्षा करून मी म्हणतो. शिवबा प्रतिष्ठान सामाजिक संस्था आहे संपूर्ण कमिटीचं जिल्हा परिषद शाळा दिनकरपाडा यांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी दिनकरपाडा जिल्हा परिषद दिनकरपाडा या शाळेची त्यांनी निवड केली म्हणून त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि माझे मित्र मनोहर करे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो कारण हे तुम्हाला आमच्यापर्यंत ते घेऊन आले म्हणून त्यांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि तुम्ही अतिशय सुंदर कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही शाळेचे शैक्षणिक साहित्य वाटप केलं म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र. त्यांनी अनेक संस्थांशी संपर्क केला होता आणि त्यामध्ये मी पहिले या ठिकाणी आले जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि दुसरीच भेट नाही तर आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा काढून त्या विद्यार्थ्यांना वस्तू रूपाने त्यांना शालेय उपयोगी वस्तू द्या. त्यांचं शैक्षणिक सत्र आता सुरू झालं आहे आणि त्यांना सुरुवातीलाच या वस्तू मिळाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नाही. त्याच्यावर तुम्ही खाऊ घेतलेला आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना इतकी उत्कंठा वाढलेली आहे कधी मी खाऊ खाणार त्याच्यावर त्यांचा थोडा गोंधळ सुरू झालेला आहे. तर तरी पण मी सर्वप्रथम या संस्थेचे अध्यक्ष बांबरे सर, प्रवीणजी म्हात्रे सर, केशवजी सर, रवी सर, खजिनदार नाईक सर, निवृत्ती भोई सर, मनोहर करे सर, माळी सर अजून कोण राहिले त्या सर्वांचे मी या ठिकाणी खरोखर आपण या ठिकाणी आला आपले चरण या विद्या मंदिराला पवित्र झाले असंच मी म्हणेन. कारण आम्ही नेहमी विद्यार्थ्यांचा आनंद शोधत असतो आणि त्याच्यामध्ये
असे तुमच्यासारखी नामशूर व्यक्ती येतात, विद्यार्थ्यांना वस्तू देतात, त्यांचा आनंद आम्ही रोज आनंद देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याही मध्ये आपल्यासारखे पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यांचा आनंद गगनात मावेनाचा करतात, वाढवतात. त्यामुळे तुमच्या सर्वांचं मी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो आहे. या ठिकाणी आपण आलात, आपलं स्वागत आणि त्याचबरोबर आभार. आणि असेच यापुढे आमच्याच नाही अजून ज्या काही शाळा असतील तिथंपर्यंत काही संस्था पोहोचलेल्या नाही, अशा ठिकाणी आपलं कार्य घडत राहू असं एकदा मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.